नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. स्मार्ट सिटी योजनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर अतिक्रमण होणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरून गदारोळ, कामकाजात व्यत्यय. प्रत्येक देशवासियाला समान वागणूक मिळावी यासाठी राज्यांनी पराकाष्ठा करावी, राष्ट्रपती. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाड विरोधात 392 पाणी आरोपपत्र दाखल. पश्चिम आकाशात आज मिथुन तारका समूहातून पहाटे 4 वाजेपर्यंत उल्कावर्षाव पाहण्याची पर्वणी. आणि संपूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला. आणि आता सविस्तर वृत्त. स्मार्ट सिटी योजनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या संदर्भातले गैरसमज दूर करण्यासाठी लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याचं ते म्हणाले. या योजनेसाठी राज्य आणि केंद्र शासनानं ठरवलेल्या निकषांनुसार शहरं निवडण्यात आली आहेत. राज्यातल्या 10 शहरांचा या योजनेत समावेश असून ही संख्या वाढावी यासाठी केंद्राकडे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरातल्या केवळ उच्चभ्रू वर्गासाठी ही योजना असल्याचा गैरसमज दूर होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शहरातल्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली आहे. या कामासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करावी लागणार असून त्याचे सर्व अधिकार महापालिकेकडे असतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यातनं राज्याकडे आणि केंद्राकडे याच जीडीपीच्या माध्यमातून टॅक्सच्या रूपाने पैसा येतो आणि हाच पैसा आपण ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये वेगवेगळ्या बागेंवर इन्व्हेस्ट करू शकतो अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे महापालिकेच्या अधिकारांबद्दल मी नेहमीच आग्रही राहिलेलो आहे आणि म्हणून महापालिकेचे अधिकार अबाधित ठेवण्यात येतील. ते अधिकार कुठेही आम्ही कमी करण्याचं कारण नाहीये. स्मार्ट सिटी संदर्भात केंद्रानं महाराष्ट्रावर अन्याय केल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. गृह, महसूल, वन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग आणि नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्या आज सदनात मंजूर करण्यात आल्या. त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी प्रश्नांच्या चर्चेचा तिढा सुटला आणि सदनाचं कामकाज सुरळीत सुरू झालं. की आम्ही या सगळ्या प्रश्नाशी पॉझिटिव्ह राहू, शेतकऱ्यांना आम्ही मदत करू, तशी घोषणा करू हे स्पष्टपणे सांगितल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी चर्चा घ्यायला काही अडचण नाही. आपण त्यामध्ये पॉझिटिव्ह असेल आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असेल, कर्ज माफ करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही निर्णय घेणार असाल तर आम्ही त्या ठिकाणी चर्चेकरता तयार आहोत. विरोधकांची जी मागणी होती शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये घोषणा करा, सरकारही त्याच्यात सकारात्मक आहे. चर्चा सुरू झाल्यानंतर राज्यातली दुष्काळी स्थिती, शेतकऱ्यांची परिस्थिती, आत्महत्या याबाबत सरकारच्या वतीनं भाष्य करण्यात येईल, घोषणा करण्यात येईल आणि दोन्ही बाजूनी शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी हा केंद्रबिंदू धरून त्यांना मदत होईल अशा पद्धतीचं सरकारचं आणि विरोधी पक्षाचं एकत्रितपणे कामकाज चालू होईल. आणि मला असं वाटतं की पुरवणी मागण्याही त्याच्यात आहेत. दुष्काळावर मात करायची असेल तर सर्वांनी मिळून काम करायची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह नेते अजित पवार यांनी सभेत चर्चेदरम्यान म्हटलं आहे. शिवाराच्या संदर्भातली कामं करत असताना पाऊसच पडला नाही तर त्या जलयुक्त शिवारामध्ये पाणी कुठलं जाणार आहे? शेततळी पण मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. राष्ट्रीय फलोत्पादन योजना ह्याच्यातनं पण केंद्र सरकारमधनं अधिकचा निधी आणण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये वेळ पडली तर जुनी तुमच्या माझ्या राज्याची रोजगार हमी योजना त्याच्याही संदर्भातला विचार तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे.
या सगळ्याची जर तुम्ही सांगड घातली तरच राज्यामध्ये जो भीषण अशा प्रकारचा दुष्काळ पडलेला आहे त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका आम्हा लोकांची पण त्या ठिकाणी राहील, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांना सरकारनं आधार द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली. राज्यातल्या मराठवाडा, विदर्भासह विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात नियम 260 अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, धान उत्पादक या सर्व शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी मदत शासनाने करावी. त्याचबरोबर जे फळ उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा मागील सरकार आम्ही सत्तेमध्ये असताना 50,000 रुपये हेक्टरी जी मदत केली त्याच पद्धतीची मदत सरकारने आता करावी. भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांनी या चर्चेत बोलताना युती सरकारनं संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना हिंमत दिली असं सांगितलं. सातत्यानं होणारी नापिकी आणि हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी दुष्काळासंदर्भातल्या चर्चेदरम्यान व्यक्त केली. दुष्काळी भागातून होणारं स्थलांतर रोखायला हवं, बँकांना संवेदनशील बनवायला हवं या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला. या चर्चेपूर्वी राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. या संदर्भात सरकारनं उद्या सकाळपर्यंत निवेदन द्यावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. संसदेच्या दोन्ही सदनात आज विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत पंजाबमधली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचं सांगून बसपा आणि काँग्रेस सदस्यांनी तिथलं सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. गदारोळामुळे सदनाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. पाकिस्तानबरोबर सर्वंकष द्विपक्षीय चर्चा पुन्हा सुरू होण्यानं या प्रदेशात शांतता आणि विकासाची नवी सुरुवात होईल अशी आशा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली. नुकत्याच केलेल्या पाकिस्तान दौऱ्याबाबत त्यांनी विरोधी पक्षांच्या गदारोळातच राज्यसभेत निवेदन केलं. तत्पूर्वी सदनाचे माजी सदस्य आणि शेतकरी नेते शरद जोशी यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती आणि अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी शोक व्यक्त केला. केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री ओमन चांडी यांना न बोलवल्याच्या कारणावरून लोकसभेत काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. संसद आणि विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार किशोर आपटे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण बघतोय संसद असेल, विधिमंडळ असेल, कामकाज काही सुरळीत चाललंय असं कुठे चित्र आपल्याला दिसत नाही. प्रचंड गदारोळ आहे, मागण्या आहेत वेगवेगळ्या. काय सांगता येईल, एक पत्रकार म्हणून आपलं निरीक्षण काय सांगता येईल की हे जे काय चाललेलं आहे त्याबाबत काय? नाही, असं सांगता येईल की सभागृहाचे जे कामकाजाचे दोन मुख्य घटक आहेत, एक विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष, या दोघांनीही आग्रही भूमिका घेतली. दोघांनी अट्टहासाची भूमिका घेतल्यानंतर एक कोंडी निर्माण झाली सभागृहामध्ये. आणि दोन्ही पक्षांचं म्हणणं असं आहे की आम्ही म्हणतो त्याप्रमाणे कामकाज व्हायला पाहिजे, जनतेचे प्रश्न जे आम्ही सांगतोय त्या पद्धतीने सोडवले पाहिजेत. त्यातून ही कोंडी निर्माण झालेली आहे. आणि तसं पाहायला गेलं तर आज सत्ताधारी पक्षात जे लोक बसलेले आहेत ते पूर्वी विरोधी पक्षात बसले होते. वर्षभरापूर्वी किंवा 1.5 वर्षापूर्वी आपण त्यांना विरोधी पक्षात पाहिले होते. त्यावेळची आणि आजची परिस्थिती तशी फारशी काही वेगळी आहे असं काही म्हणण्याला वाव नाही. एक पत्रकार म्हणून जर आपण त्याकडे पाहिलं तर आज तेच प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत, दुष्काळाचे प्रश्न कायम आहेत, महागाईचे प्रश्न कायम आहेत. आणि फक्त सत्तेत बसलेले आणि विरोधात बसलेले हे जे दोन पक्ष आहेत हे बदललेले आहेत. पण परिस्थिती जी आहे ती तशी राहिलेली आहे. आणि म्हणून ती चिंतेचं वातावरण वाटण्यासारखं आहे. आज राष्ट्रपतींनी सुद्धा ह्या विषयावरती चिंता व्यक्त केली की ही जी कोंडी आहे ही सुटली पाहिजे आणि हे समन्वयातून संसदेचं किंवा विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते झालं पाहिजे. हे सगळं अगदी कबूल आहे, पण विरोध करण्याची जी सध्या पद्धती अवलंबली जाते की सगळेजण हौद्यामध्ये येत असतात, सभात्याग चालू आहेत, खूप गोंधळाचं वातावरण आहे, हे कितपत योग्य आहे? काय आहे? गोंधळाचं वातावरण होण्याचं मुख्य कारण मला असं वाटतं की सभागृहाचे जे नियम आहेत, सभागृहाची जी आयुधं आहेत ती मला वाटतं की विरोधी पक्षांनी त्यांना जी दिलेली शक्ती आहे, कायद्याने किंवा राज्यघटनेने त्यांना दिलेली जी आयुधं आहेत त्यांचा त्यांनी कुशलपणे वापर केला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो आज होताना दिसत नाही असं दुर्दैवाने म्हणावंसं वाटतं
पण आता आपण बघितलं संसदेचा इतिहास प्रचंड आहे किंवा विधिमंडळाचा. सुरुवातीची काय परिस्थिती होती आणि आजची काय परिस्थिती आहे किंवा एक आदर्श काय असू शकतात याच्यामध्ये, हे आपण नक्की त्याच्यावरती आपण हे बघूया. संसद किंवा विधिमंडळ, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की संसद किंवा विधिमंडळात एक परंपरा आणि प्रथा आणि रूढी पाळल्या जातात की रूढी आणि परंपराप्रमाणे जे चालत आलेले आहेत ते इथे कामकाज केलं जातं की असं म्हटलं जातं की रूढी आणि परंपरानुसार आम्ही कामकाज करतो. परंतु आज जर चित्र पाहायला गेलं आपण तर तसं दिसत नाही दुर्दैवाने. याचं कारण असं आहे की सध्याच्या काळामध्ये ज्या राजकीय महत्वाकांक्षा किंवा बाकीच्या इतर ज्या सभागृहाच्या कामकाजाच्या अवतीभोवती ज्या इतर बाकीच्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे असं वाटतंय की राजकीय महत्वाकांक्षांसाठी ह्या कामकाजात मधून काही एकमेकांना काटशह देण्याचा प्रकार सुरू आहे का किंवा राजकीय काही आपले गोल इच्छा साधण्यासाठी ह्या कामकाजाचा उपयोग करून घेतला जातो अशी एक शंका येते लोकांना आणि ती मला वाटतं काहीशा प्रमाणात बरोबर आहे. पण मग या सगळ्यामध्ये जनतेच्या प्रश्नांचं काय होतं, म्हणजे जनतेचे प्रश्न तिथे मांडायचे असतात त्याला तेवढा वेळ मिळतो का? जनतेचे प्रश्न जर खरोखर दोन्ही पक्षांना मांडायचे असतील तर त्यासाठी जी व्यवस्था दिलेली आहे, राज्यघटनेने जी व्यवस्था दिली ती फार चांगली व्यवस्था आहे, फार सुंदर व्यवस्था आहे की विरोधी पक्षांचं सगळ्यात मोठं हत्यार जे सांगितलं जातं ते स्थगन प्रस्तावाचं आहे किंवा प्रश्नोत्तराचा तास. प्रश्नोत्तराचा तासच होऊ द्यायचा नाही असं आता काही गेल्या अधिवेशनापासून असं दिसायला लागलं की प्रश्नोत्तराचा तासच होऊ द्यायचा नाही की सभागृहामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष समोरासमोर आले की एकदम 57ची सूचना दिल्या. 57ची सूचना ही अशी आहे की प्रश्नोत्तराचा तास रहित करून त्या ठिकाणी एका तातडीच्या महत्वाच्या विषयावरती चर्चा झाली पाहिजे असं हे आयुध आहे 57ची सूचना. त्यानंतर 97ची एक सूचना आहे, 97चा स्थगन प्रस्ताव म्हटला जातो की दिवसभराचं सभागृहाचं कामकाज बाजूला ठेवा आणि ह्या महत्वाच्या तातडीच्या विषयावरती चर्चा केली पाहिजे. परंतु ह्याच्यामध्ये असं आहे की तो विषय तातडीचा होतो का, तो लोकांच्या प्रश्नांशी निगडीत आहे का, त्या सरकारची जबाबदारी आहे का, हे पाहण्याचं ज्यांचं काम दायित्व आहे ते अध्यक्षांना दिलेलं आहे आणि अध्यक्षांनी त्याची परवानगी दिल्याच्या नंतर 57ची किंवा 97ची स्थगन प्रस्तावाची सूचना आहे त्याच्यावरती चर्चा केली जाते. मुळात स्थगन प्रस्ताव हे आम्ही असंख्य वेळा ऐकत असतो, वाचत असतो. स्थगन प्रस्ताव म्हणजे नेमकं काय हे आम्हाला स्थगन प्रस्ताव सरळ एकदम सरळ भाषेत सांगायचं, स्थगन प्रस्ताव म्हणजे एखाद्या तातडीच्या विषयावर सभागृहाच्या कामकाज पत्रिकेवर असलेलं कामकाज बाजूला ठेवून त्या महत्वाच्या विषयावरती सभागृहात चर्चा करणे. अरे वा. तर आज असं दिसतं की आजच्या काळात विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली, कर्जमाफीचा एक मुद्दा उदाहरण म्हणून देता येईल की आम्हाला चर्चाच नको आहे, सरकारने आम्ही सांगतो त्या पद्धतीने कर्जमाफीची घोषणा करावी अशी एक वेगळीच मागणी समोर आली आणि त्यातून एक वेगळी कोंडी निर्माण झाली. आज सुदैवाने दोन्ही पक्ष समोरासमोर बसले आणि ह्या कोंडीतून मार्ग निघाला. एक चांगली गोष्ट आहे की लोकांच्या प्रश्नांना आता चर्चा होईल आणि त्यातून दोन्ही बाजूच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या समोर येतील, दोन्ही बाजूच्या चांगल्या सूचना समोर येतील आणि मग त्यातून एक चांगला निर्णय येऊन त्याच्यातून काहीतरी दिलासादायक शेतकऱ्यांसाठी, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी सरकारला काम जे करायचं आहे त्याला दिशा मिळेल असं एक आता वातावरण निर्माण झाले. चांगली सुदैवाची गोष्ट म्हणावी लागेल. पण आता आपण म्हणलं बेसिक काम यांचं काय असतं हे जर का आपण हे केलं की त्याच्यासाठी सभागृहाचं बेसिक नियम कामकाज सांगितलेत हे सामान्यांना माहिती असण्याचं काही काम सभागृहाचं बेसिक कामकाज सांगितलं जातं दोन प्रकारचं, एक शासकीय कामकाज आणि अशासकीय कामकाज. शासकीय कामकाजामध्ये सुद्धा दोन भाग आहेत, एक वित्तीय कामकाज आहे आणि वैधानिक कामकाज आहे. वैधानिक कामकाज म्हणजे कायदे करणं किंवा कायद्याच्या संदर्भातले जे मसुदे आहेत त्याच्यावर चर्चा करून त्यांच्या संदर्भातले उहापोह करून ते कसे चांगले आहेत किंवा वाईट आहेत किंवा त्या केल्यामुळे की समाजाच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कसा मार्ग निघेल ह्याची चर्चा केली जाते, ते वैधानिक. आणि कायदे मंडळ म्हटल्यानंतर अभिप्रेत हेच आहे की तिथे कायद्यांवर चर्चा व्हावी की जेणेकरून ते कायदे अंमलबजावणी करताना त्यात अडचणी येऊ नयेत किंवा ते कायदे सुटसुटीतपणे लोकांच्या भल्यासाठी त्याचा वापर करता यावा. हे वैधानिक कामकाज झालं. दुसरं असं आहे की आर्थिक कामकाज जे आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात जास्त असतं किंवा प्रत्येक अधिवेशनात पुरवणी मागण्या असतात. आजही पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली की सरकारने असं म्हटलं जातं की सरकारने 1 रुपयाचा सुद्धा जो खर्च आहे तो विधिमंडळाच्या परवानगीशिवाय सरकारला करता येत नाही. तर ह्या 1 रुपयाच्या खर्चावर सुद्धा विधिमंडळाचं नियंत्रण आहे. तर हा जो घटनेने किंवा संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे ह्याचा आपण लोकांच्या चांगल्यासाठी या आयुधांचा वापर केला जर तर चांगल्या पद्धतीने मला वाटतं कामकाज होऊ शकतं.
आता हरकतीचा मुद्दा असतो, एक हक्कभंग असतो किंवा तारांकित प्रश्न असतात, हे सगळ्या संज्ञा मी याचं तुम्ही आम्हाला सांगितलं तर तेही आवडेल की औचित्याचा मुद्दा असतो. हक्कभंग हा सदस्यांचे विशेष अधिकार जे मानले गेले आहेत की सदस्यांना सभागृहात काम करण्यासाठी काही विशेष अधिकार दिले गेले आहेत आणि त्या विशेष अधिकाराचं उल्लंघन करणारे जे कोणी व्यक्ती असतील, मग त्या प्रशासनात असतील किंवा मीडियामध्ये असतील किंवा इतर समाजातले कोणी असतील, की सभागृहातल्या लोकप्रतिनिधीला त्याचं काम करण्यापासून त्याचे जे हक्क आहेत, सभागृहात येऊन प्रतिनिधी म्हणून समाजाचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याचे जे हक्क दिलेले आहेत त्यामध्ये बाधा जर येत असेल कुठल्या कारणाने तर त्यासाठी त्याला दिलेले विशेष अधिकार आहेत, त्याला आपण हक्कभंग म्हणतो. तर असं जर एखाद्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने एखाद्या आमदाराला किंवा एखाद्या खासदाराला त्याचं कामामध्ये व्यत्यय आणला आणि त्याला ते काम करू दिलं नाही तर सभागृहामध्ये येऊन त्याला आपला हक्कभंग झाला असं निवेदन देता येतं, अशी सूचना देता येते आणि त्या सूचनेवरती सुनावणी होते की हे जे झालेलं आहे त्या संदर्भामध्ये दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर न्याय दिला जातो की हे कितपत योग्य झालं. आता एक लक्षवेधी पण आम्ही नेहमी ऐकत असतो की ह्याच्यावर आम्ही लक्षवेधी दिली. लक्षवेधी म्हणजे काय? लक्षवेधी सूचना म्हणजे कॉलिंग अटेन्शन असं म्हटलं तर की तातडीचे जे विषय आहेत जे आज सुरू आहेत समाजामध्ये एखादे काही प्रश्न असतात, काही ठिकाणी लोकांची फसवणूक होते, काही ठिकाणी असे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात जे तातडीने मांडायचे असतात सभागृहामध्ये आणि लक्षवेधी सूचना कॉलिंग अटेन्शनच्या माध्यमातून दररोज किमान 3 किंवा 4 कॉलिंग अटेन्शनवरती प्रश्न मांडले जातात आणि सरकारकडून त्याची उत्तरं घेतली जातात. बरं, आता मग हे सगळा पसारा आपण बघितल्यानंतर साधारणपणे ह्या म्हणजे ठराविक कालखंडामध्ये इतकं तास काम व्हायला पाहिजे अशा प्रकारचा नियम कायदा काही नसतो का? सभागृहाचं कामकाज वर्षभरात किमान 100 दिवस तरी व्हावं असं अनेकदा सांगितलं गेलं आहे, पण दुर्दैवाने असं काही होताना दिसत नाही. की आपण पाहतो की अधिवेशन तीन सीझनमध्ये अधिवेशन आपण पाहतो की अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं मार्च महिन्यामध्ये, नंतर पावसाळी अधिवेशन आणि नंतर हिवाळी अधिवेशन. तर साधारण 3 महिन्याच्या फरकाने आपल्याकडे आपण अधिवेशन घेण्याची जशी घटनेतच तरतूद आहे तर त्याप्रमाणे अधिवेशनही होत असतात, पण त्याच्यातून जे फलनिष्पत्ती व्हायला पाहिजे किंवा त्यातून जे लोकांचे प्रश्न ज्या पद्धतीने यायला पाहिजेत ते होताना दिसत नाही. त्यामुळेच मागच्या काळामध्ये मला असं वाटतं की विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील असताना त्यांनी 20 पागे अध्यासन सुरू केलं की विधिमंडळात किंवा सभागृहामध्ये किंवा पंचायत समिती असो, जिल्हा परिषदेमध्ये जे लोकप्रतिनिधी असतात त्यांची कामं काय, त्यांची कर्तव्य काय आहेत, त्यांनी कसं वागलं पाहिजे, कशी आयुधं वापरली पाहिजेत आणि लोकांचे प्रश्न कायदेशीर मार्गाने किंवा घटनात्मक मार्गाने कसे सोडवले पाहिजेत ह्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. हे दिलीप वळसे पाटीलांच्या काळामध्ये झालं होतं. ते 20 पागे अध्यासन हा प्रयत्न सुरू आहे की विधिमंडळाचं काम शिस्त आणि ह्याच्या नियमाप्रमाणे होण्यासाठी ते जे काय आवश्यक आहे प्रशिक्षण ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशिक्षण दिल्यानंतरच ह्याच्यावरती हा उपाय होऊ शकेल आणि कुठेतरी कामकाज सुरळीत होऊ शकेल अशी इच्छा अपेक्षा आपण इथे करू शकतो, आपण व्यक्त करूया. आणि इथे तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल अनेक धन्यवाद. बातम्यांकडे वळूया. काँग्रेसनं नकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका सोडून संसदेत चर्चेत सहभागी व्हावं असं आवाहन संसदीय कार्य राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं आहे. संसद भवनाबाहेर ते आज बोलत होते. पंजाब मुद्द्याबाबत काँग्रेसची वागणूक बेजबाबदारपणाची असल्याचा आरोप त्यांनी केला. संसदेच्या उर्वरित अधिवेशनात भरीव कामकाज होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वस्तू आणि सेवा कर विधेयकासंदर्भात सरकार विरोधी पक्षांशी विचारविनिमय करत असल्याचं नक्वी यांनी सांगितलं. संसदेत कोणत्याही मुद्द्यावर चर्चेसाठी सरकार तयार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान वागणूक मिळावी यासाठी प्रत्येक राज्यानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचा आणि संवेदनशीलतेचा आदर राखला पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. कोलकात्यात एशियाटिक सोसायटीने आयोजित केलेल्या इंदिरा गांधी स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. देशवासियांनी जात आणि धर्म बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं. ऊर्जा, संपत्ती, खप, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातली विषमता दूर होण्याची गरज आहे असंही राष्ट्रपतींनी सांगितलं. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात पोलिसांनी आज कोल्हापूरमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी R.D. डांगे यांच्याकडे आरोपपत्र दाखल केलं. या 392 पानी आरोपपत्रामध्ये भारतीय दंड संहितेच्या 302, 307 तसंच 120 कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. मुंबई, ठाणे, बीड इथल्या सनातन साधकांची चौकशी केल्याचा उल्लेख या आरोपपत्रात आहे.
राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आली असली तरी त्याचं पुढील भवितव्य काय असेल हे सांगता येऊ शकत नाही असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं. ते आज सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी केंद्र सरकार सूड भावनेने वागत असल्याचा आरोप देखील शिंदे यांनी यावेळी केला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात नोव्हेंबर महिन्यात वाढून उणे 1.99% पोहोचला. गेले सलग 13 महिने हा दर उणे अंकांमध्ये राहिला आहे. मात्र गेले 3 महिने चलनफुगवटा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. अन्नधान्याचा चलनफुगवटा दर नोव्हेंबरमध्ये वाढून 5.2% पोहोचला. डाळी आणि कांद्यांचे भाव महागल्यानं ही वाढ झाली. मात्र लोह खनिजाचा दर घसरल्यानं खनिज वस्तूंचा चलनफुगवटा कमी झाला. नोव्हेंबर महिन्याचा किरकोळ किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर अद्याप जाहीर झालेला नाही. पतधोरण आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँक किरकोळ किमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या दराचा आधार घेतं. जायकवाडी धरणातून शेतीला पाणी द्यावं या मागणीसाठी आज औरंगाबादमधल्या शेतकऱ्यांनी वाळूज औद्योगिक वसाहतीचं पाणी थांबवत ठिय्या आंदोलन केलं. जायकवाडी धरण बांधत असताना धरणग्रस्तांना 10% पाणी आरक्षित असल्याचं तत्कालीन सरकारने सांगितलं होतं. मराठवाड्यातल्या शेतजमिनींच्या सिंचनासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात उद्योगांना पाणी दिलं जातं, त्यामुळे शेती जगवणं अवघड झालं असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलनही केली आहेत. कंत्राटी कामगार पद्धतीमुळे कामगारांचं शोषण होत आहे. कामगारांना त्यांच्या न्याय हक्कांपासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं धोरणात्मक निर्णय घेऊन कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीनं केली आहे. नवी दिल्लीतल्या न्यू महाराष्ट्र सदन इथे आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सर्व सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या कंत्राटी कामगारांना कायम करावं तसंच कायमस्वरूपी कामगार भरती सुरू करावी अशी मागणी करणारा ठराव आज बैठकीत संमत झाला. वेगळं विदर्भ राज्य स्थापन करावं, दादरा नगर हवेलीचं राज्य निर्माण केलं जावं तसंच उत्तर प्रदेशाचं विभाजन करून हरित प्रदेश हे नवं राज्य स्थापन केलं जावं, देशातल्या भूमिहीनांना प्रत्येकी 5 एकर जमिनीचं वाटप केलं जावं इत्यादी मागण्या करणारे ठराव आजच्या बैठकीत मंजूर झाले अशी माहिती पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. शासकीय सेवेत असणाऱ्या लाखो अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, कंत्राटी आरोग्य सेविका, सफाई कामगार यांनाही 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा या मागणीसाठी नाशिक विभागीय आयुक्तालयावर आज अंगणवाडी सेविकांनी थाळी नाद मोर्चा काढला. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांमधल्या अंगणवाडी सेविका या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. सरकारी नोकऱ्यांमधले कायम कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कमालीची विषमता आहे. ही विषमता कमी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी पाणी टंचाईवर मात करत शेतीही फुलवली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या शशी फुंडकर यांनाही असाच फायदा झालाय, त्याची ही यशोगाथा. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 100 कोटी रुपये खर्च करून बुलडाणा जिल्ह्यातल्या 340 गावांमध्ये शेततळी तसंच सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणी थांबल्यानं परिसरातल्या विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येऊन इथले शेतकरी तूर, कापूस, भाजीपाला तसंच फळांचंही उत्पादन घेऊ लागले आहेत. येऊलखेड गावच्या शशी फुंडकर या शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या सहाय्यानं एकरी 3 लाख रुपये उत्पन्न घेतलं आहे. त्या शेततळ्याच्यामुळे माझा फायदा हा झालेला आहे. मी कॉटन सुद्धा घेतलेला आहे आणि शेडनेट घेऊन डोबळी मिरची सुद्धा घेतलेली आहे. त्याच्यामुळे माझं आर्थिक उत्पादनात 3 लाख वाढलेलं आहे माझं. याच्या आधी माझं उत्पादन जवळपास 50 ते 60,000 होतं. इथं खारपानपट्टा असल्यामुळे इथं गोळ्या पाण्याची सुविधा झाली. जे पावसाचं पाणी आहे ते त्याच्यामध्ये साचलं आणि तेच पाणी देऊन मी माझं पीक वाचवलेलं आहे. फुंडकर यांना या संदर्भात कृषी विभागाचंही मार्गदर्शन लाभलं आहे. जवळपास 320 गावांमध्ये आतापर्यंत कामं करण्यात आली आणि या कामांमुळे जो काही जलसाठा उपलब्ध झाला त्या जलसाठ्यामुळे जवळपास 19,500 हेक्टरला संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ठिबक व तुषारचा सुद्धा वापर केलेला आहे आणि आज 29 जिल्ह्यात 1 की 2 गावांमध्ये फक्त टँकर सुरू आहेत आणि ही जी परिस्थिती आहे ही मार्चपर्यंत तरी अशीच राहील. फुंडकर यांच्याप्रमाणेच प्रत्येक शेतकऱ्यानं या योजनेचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी हीच अपेक्षा. कोल्हापूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या कुस्ती स्पर्धेत अमृतसरचा हिंद केसरी गुरु साहब सिंग कोहली यानं प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. हिंद केसरी कृष्णकुमार यानं कमलजीतला नमवत द्वितीय क्रमांक मिळवला.
सहकार महर्षी दिवंगत तात्यासाहेब कोरे यांच्या स्मरणार्थ वारणा उद्योग आणि शिक्षण समूहानं आयोजित केलेल्या या कुस्ती स्पर्धेत 25 ते 95 किलो वजन गटात 150हून अधिक कुस्त्या झाल्या। विजेत्या मल्लांना माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, माजी मंत्री विनय कोरे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि किताबानं गौरवण्यात आलं। आजच्या रात्री नागरिकांना एका पर्वणीचा आनंद घेता येणार आहे। पश्चिम आकाशात मिथुन तारका समूहातून होणारा उल्कावर्षाव भारतातून दिसणार आहे। आत्ता रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत हा उल्कावर्षाव पाहता येऊ शकेल। रात्री 11:30च्या सुमारास उल्कावर्षावाचा तीव्र बिंदू असल्यानं त्यावेळेस एका तासात सुमारे 70 उल्का पडताना दिसण्याची शक्यता आहे। सौरमालेत फिरत असलेला एखादा धूलिकण अतिवेगानं पृथ्वीच्या वातावरणात शिरला की वातावरणातल्या घटकांशी घर्षण होऊन मोठी ऊर्जा निर्माण होते। धूलिकण अक्षरशः पेट घेतो आणि आपल्याला उल्का म्हणून दिसतो। मिथुन तारका समूहात धूमकेतू असलेला पण आता लघुग्रह झालेल्या फेनॉलच्या धुरळ्यामुळे आजचा उल्कावर्षाव दिसणार आहे। त्यासाठी अंधारी जागा शोधून पश्चिम आकाशाकडे लक्ष ठेवलं तर हे खगोलीय मनोहारी दृश्य आपल्याला नक्कीच खिळवून ठेवेल। हवामानात झालेल्या बदलामुळे दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे। हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला, केलॉंग, मनाली, सिमला इत्यादी उंचावरच्या ठिकाणी हिमवृष्टी झाल्यानं तापमानात चांगलीच घट झाली आहे। केलॉंगमध्ये कमीत कमी तापमान 2.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं। हरियाणा, पंजाब तसंच राजस्थानमध्येही तापमानात घट झाली आहे। राज्यात अनेक ठिकाणी अद्याप थंडीचा जोर जाणवत नसला तरी मुंबईकरांना गुलाबी थंडी अनुभवास येत आहे। राज्यात सर्वात कमी तापमान मालेगाव इथे 15.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 32, किमान 18, नागपूर 27 आणि 19, पुणे 33 आणि 16, औरंगाबाद 33, 19, नाशिक 32, 17, कोल्हापूर 33, 21, रत्नागिरी 32, 21, सोलापूर 36, 22 आणि अमरावती 31 आणि 18। ठळक बातम्या पुन्हा एकदा। स्मार्ट सिटी योजनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर अतिक्रमण होणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही। नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरून गदारोळ, कामकाजात व्यत्यय। प्रत्येक देशवासियाला समान वागणूक मिळावी यासाठी राज्यांनी पराकाष्ठा करावी, राष्ट्रपती। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाड विरोधात 392 पानी आरोपपत्र दाखल। पश्चिम आकाशात आज मिथुन तारका समूहातून पहाटे 4 वाजेपर्यंत उल्कावर्षाव पाहण्याची पर्वणी। आणि संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारठला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।